तर मात्र आक्रमकतेला सुरुवात पहिल्या बॉल पासून करावी लागेल. 61 धावांचा पाटला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमकता पाहायला मिळाल्या. सिद्ध करत असताना समाधान ठाकरेच्या बॅट मध्ये येतोय बिग 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 षटकार. पहिल्या बॉलवर षटकाराला इथे मात्र कट करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर बॉलच्या आउटफील्ड थोडीशी पास पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जातोय. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. बॉलला अडवला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इथून मात्र तिसरा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉलला इथून अडवला गेलाय. 2 धावांच्या मदतीने पाहिला 8 धावा टोटल स्कोरवरती लागत असताना 8 धावा इथून मात्र लागल्यात. अजून 61 धावांचा पाठला म्हटला तर प्रति बॉल मध्ये प्रयत्न करावे लागतात. पहिल्या बॉलवर षटकार झाल्यानंतर इथून मात्र दुसऱ्या बॉलवर डबल धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यापुढच्या मॅच साठी मी दोन्ही संघांना विनंती करतोय. माथेरान विपक्ष सीबीडी ठाकूरवाडी या दोन्ही संघाच्या संघाने टॉस विन साठी यायचं आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होतोय कल्पेश लाखात. पहिल्या बॉलवर षटकार झाल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतो. आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. समाधान ठाकरेच्या बॅट पद्ध येतोय बिग 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 षटकार. मिळतील इथून देखील 6. का छक्का लगाएंगे, आए हैं मैच जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. ये दौरान मैच के अंदर होता हुआ समाधान ठाकरे के बल्ले से अब तक अगर देखा जाए तो 2 छक्के की पारी समाप्त हुई है और टोटल स्कोर जाकर पहुंचा है 14 आंकड़ों पर. चांगली आक्रमकता पाहायला मिळते. कल्पेश लाखांवरती हल्ला चढवत जातो. आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे आहे परंतु त्याला मिस करत असताना आणखीन एक बॉल जाईल सीमा पार. समाधानच्या बॅट मध्ये या ओव्हर मधील आणखीन एक येतोय चौकार. आपण पाहिलं तर 18 धावा टब्बल स्कोर वरती लागल्यात. 4 बॉलचा इथून खेळ संपलाय. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते समाधानच्या बॅट पद्धा. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता. कट करायचा होता परंतु बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय कल्पेशनं आणि इथून मात्र अजूनही शेवटचा बॉल फेकण्यासाठी जो सज्ज असणार आहे. 18 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं 2 षटकार 1 चौकार आणि डबल धाव देखील कंप्लीट केल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणखीन एक खोला टाकला होता. तिथे मात्र झेलची संधी होती. इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आणि एक सिंगल इथून आणखीन मिळेल. स्ट्रोक सोड गराडा टीमला ज्या फलंदाजाच्या बॅट मध्ये आक्रमकता सिद्ध झाली होती त्याचा मात्र इथे झेल ड्रॉप करत असताना पहिल्या षटकाचा भावी खेळ संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. यस मान्यवरांच्या हस्ते खऱ्या अर्थानं या मॅचचा टॉस केलं जाईल. आदरणीय बारामदादा चौधरी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माथेरान विपक्ष सीबीडी या 2 संघ दरम्यान टॉस केला जातोय. यस पाहुण्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. माथेरान विपक्ष सीबीडी ठाकूरवाडी या 2 संघ दरम्यान. यस मान्यवरांच्या हस्ते मॅचचा टॉस केला जातोय. सचिन 11 माथेरान संघाने टॉस विन झाला. फिल्डिंग त्यांना स्वीकारली. लगेच मॅच संपुष्टात आल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चांगली लढत पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅच मध्ये. अजूनही 18 बॉल 42 धावाची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा ठोकल्यात. समाधान ठाकरेच्या बॅट मधनं चांगली फटकेबाजी पाहिली. गोलंदाजी मार्क करते सौरभ. दुसरं षटक फेकत असताना पहिला बॉल वेगात फेकलाय. अप्रतिम वेग पाहायला मिळतो या बॉल वरती. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. अद्यापर्यंत 7 बॉलचा खेळ संपला. 19 धावा जरूर दाफटल्यावर जमा झाल्यात. अजूनही आपण पाहिलं
17 बॉल मध्ये 42 धावा बनवायचे आहेत आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय समाधान ठाकरे. त्याच्या बॅट मध्ये 19 धावा पहिल्या षटकामध्ये आलाय. यावेळेस आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली परंतु आपण पाहिला बॉल जमिनी लगत विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय आणि इथून देखील पंचांचा डिसिजन येणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून होती. पहिला षटक जरूर मागणं ठरला परंतु त्यानंतर कमबॅकिंग पाहायला मिळतोय. यस ऍक्शन रिप्ले मध्ये चेकिंग केलं जाईल. 12th मध्ये ते मात्र दोन्ही संघाचे असणार आहेत. यस बॉल खाली आदळलाय. नॉट आउट असणारे फलंदाज सेफ असणारे. इथून मात्र दुसरा बॉल डॉट फेकत असताना सौरभ गोलंदाजी मार्क वरती अप्रतिम गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये चांगली गुणवत्ता तो दाखवतोय. व्हेरिएशनचा वापर या षटकामध्ये करत असताना 2 बॉलचा भावी खेळ इथून संपलाय आणि 2 बॉल मध्ये अजूनही एकही धाव खर्च करता आली नाही. आदरणीय संदीप पालकर केवाळी साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहिलंय. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण देखील वेळात काढून इथे उपस्थित झालात. जव्या मॅच मध्ये आणखी तितकेच इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल इथून डॉट फेकलेत सौरभनं. चांगले गोलंदाजी समाधानला शांत ठेवलंय. इथून मात्र मोठा फटका पाहण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला मिड आपला क्षेत्राशी नेतोय. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये. दुसरीचा प्रयत्न झालाय. चांगली फेकी पाहायला मिळते परंतु कनेक्शन आपण पाहिलं थोडस खराब विकेट किपर माध्यमातून 2 धावा इथून मिळतील. 2 धावांच्या मदतीने आणखी दफलकीत वाढवत असताना 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय श्लोक सोड गराडा संघ. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय सौरभ. पुढचा बॉल समाधानासाठी आणखीन एक खोला टाकलाय. खोदून काढलाय तिथे मात्र मिड विकेटला क्षेत्रक्षेत्र नेतोय. एक सिंगल कंप्लीट होते. थोडस फंबल क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवल्या समाधान ठाकरे या फलंदाजाने स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला या मॅच मध्ये चांगला योगदान द्यावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी पहिल्या ओव्हर मध्ये जरूर आले परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये इथे मात्र कमबॅक करत असताना सौरभला आपण पाहतोय. 23 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. यावेळेचा बॉल चॉप करत असताना गल्ली भांडणा तळम्यांच्या मधून तिथे मात्र आउटफील्ड थोडीशी पाच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण धावतोय. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. इथून जाय सीमा पार येतोय आणखीन एक समाधानच्या बॅट मधनं दर्जेदार चौका. या चौकारच्या मदतीने आपण पाहिलं 27 धावा धावफटलावर लागल्यात. अजूनही शेवटचा बॉल या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाजी मारवरती सौरभ सज्ज होतोय. संवादासाठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा ऑफ स्पिन झालाय. ऑफ एसटी सोडून जाणारा पंचाचा इशारा येतोय. हा एक्स्ट्रा बॉल मात्र इथे एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. आणखीन एकदा या बॉलला फेकावा लागेल. एका धावेच्या मदतीने 28 धावा. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असणाऱ्या श्लोक सोड गराडा टीम साठी चौकार तर आलाय परंतु शेवटचा बॉल अजूनही बाकी असणारे या षटकातील. यस देतोय मात्र कट करण्याचा प्रयत्न डीप पॉइंटला क्षेत्राशी नेतोय. एक सिंगल कंप्लीट झाले. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवली. आतापर्यंत आपण पाहिलं सलामीचा फलंदाज दीपक पारधी नॉन स्ट्राईक घेतला ज्याने एकही बॉलचा सामना केला नाही. 12 बॉलचा खेळ इथून संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावरती खऱ्या केलं जाईल. आदरणीय संदीप पालकर साहेब केवाळे मी विनंती करतो या स्पर्धेतील मुख्य आयोजक लक्ष्मण पारधी आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत करावं. अनेकसे मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील या मुख्य व्यासपीठावरती.
कारण ती स्पर्धेतील आपण पाहिला शेवटचा दिवस आपल्या भेटी झालाय. 5 दिवसाची शृंखला राबत असताना चांगलं आयोजन नियोजन या आमदार चषकामध्ये पाहायला मिळतोय. चांगली मेहनत या कमिटीनं केली आहे. मान्यवरांचं स्वागत व्यासपीठावरती केलं जातंय. आदरणीय संदीप पालकर साहेब केबाळे, या स्पर्धेतील मुख्य आयोजक लक्ष्मण दादा पारधी आणि कमलाकर दादा निरगुडे यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत केलं जातोय. जवळ मॅच मध्ये 12 बॉलचा 22 खेळ संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. अजूनही 12 बॉल 32 धावांची गरज. 16.0च्या सरासरीनं इथून धावफलक जमा करावा लागेल. श्लोक सोड गराडा टीमला गोलंदाजी मार्क वरती निर्णायक षटक फेकण्यासाठी दाखल झालाय कुणाल कोरडा, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि इथून 16 बॉल 32 धावा म्हटलं तर मात्र संघर्ष अजूनही करावा लागेल. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली लकी 11 वडपे टीमना, त्याच पद्धतीनं मात्र आक्रमक सुरुवात असणारे समाधान ठाकरे आद्यपर्यंत ज्याने 12 बॉलचा सामना केलाय 28 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. यावेळेचा बॉल कट करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय वन बाउन्स सीमा पार येतोय. आणखीन एक समाधानच्या बॅटमधनं चौकार. पाहिला समाधानच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हर क्रॉस करत असताना बॉल सीमा पार षटकारासाठी पहिल्या बॉलवर षटकार आलाय. त्यानंतर थोडंसं दडपणानं प्रेशर पाहायला मिळतोय कुणाल वरती. कुणालचा हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण येतोय परंतु त्याला मिस करत असताना आणखीन एकदा बॉल चाललाय सीमा पार वन बाउन्स येतोय चौकार. फटकेबाजी पाहायला मिळते. वन मॅन आर्मी शो या मॅच मध्ये दाखवत असताना समाधान ठाकरे तब्बल अजूनही पाहिलं तर 10 बॉल 22 धावांची गरज. मॅच मध्ये अजूनही रोमांचकता निर्माण झाली. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. समाधानच्या बॅटमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा कुणालचा बॉल आणखीन एकदा चॉप करत असताना तिथे चालला गल्ली बॉन्ड तळम्यांच्या मधून सीमा पार आणखीन एक येतोय चौकार. काही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकेत वाढ होईल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा चेंज होत असताना 9 बॉल अजूनही 18 धावेची गरज. 3 बॉल मध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं 14 धावा खर्च केल्यात. कुणाल या गोलंदाजांना खराबीचं षटक महागडे षटक या मॅच मध्ये करतोय, ज्यासाठी निर्णायक षटक फेकण्यासाठी त्याला दाखल केलं होतं. ती मात्र कामगिरी या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळत नाही. समाधानच्या बॅटमधनं काय फटकेबाजी पाहायला मिळते. वैयक्तिक आपण पाहिलं 15 बॉल 42 धावांची खेळी अद्यापर्यंत त्यानं साकारली. काय फटकेबाजी होती चौफेर बाजूना प्रति क्षेत्रामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. 15 बॉल 42 धावा अद्यापर्यंत मॅचच्या दिशेने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना श्लोक स्पोर्ट गराडा संघ 9 बॉल 18 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडनं. आणखीन एक मोठा तडाखा परंतु यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षण येतोय परंतु तो पोहोचे परत 2 खेळाडूंच्या मधून. आणखीन एकदा बॉल चाललाय सीमा पार येतोय चौकार. मिळतील 4. मिळते 4 बॉलचा सामना केला या षटकामध्ये. 18 धावा ठोकल्यात. वैयक्तिक जर पाहिलं 16 बॉल 46 धावांची फटकेबाजी पाहायला मिळते. एकदा का फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. इथून मात्र आक्रमकता सिद्ध करण्यास सुरुवात झाली. पहिल्या षटकापासून लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. एकटा या मॅच मध्ये लढत असताना पाहायला मिळतोय समाधान ठाकरे. पुढचा बॉल इथे मात्र कमी गतीने फेकलाय. व्हेरिएशन इथे मात्र या बॉल वरती वापरलाय आणि बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 7 बॉल 14 ची गरज. अजूनही मॅच मध्ये आपण पाहिलं या बॉल वरती निर्णायक बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. डॉट बॉल तर फेकलाय परंतु अजूनही अंतिम बॉल फेकण्यासाठी तो सज्ज होईल. निर्णायक बॉल फेकण्यासाठी समाधान मात्र शांत राहणार नाही. त्याच्या बॅट पद्धत आतापर्यंत आपण पाहिलं 17 बॉल 46 धावा त्याने ठोकल्यात. फुलटॉस बॉल आणि त्यावरती आक्रमक पाहायला मिळते. फुलटॉल बसून केलाय. बॉल चाललाय आणखीन एक
फाईन लेगच्या डोक्यावर ना सीमा पार येतोय षटकार आणि या षटकारच्या मदतीने आपण पाहिलं अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅट वरती करून प्रेक्षकांची मन जिंकली त्या फलंदाजांना. यस बॅटिंग रिव्ह्यू बीमर साठी चेकिंग केलं जाईल या षटकारच्या मदतीने. 50 तर कंप्लीट झाली. समाधान ठाकरे या फलंदाजाची एकदा का फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी होऊन जाऊ द्या. यस समाधान आपलं बॅट वरती करून प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं यस सेलिब्रेशन त्याच्याकडनं होत नाहीये. सामना जिंकणे हे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट या मॅच मध्ये राहत आहे. चेकिंग केलं जात आहे बीमर साठी फलंदाजी रिव्ह्यू. चेकिंग केलं जात आहे. एक्शन रिप्ले मध्ये निर्णय थोड्याच उशिरात आपल्यास कळवू. यस फेअर डिलिव्हरी असणारे परंतु बॉल सीमा पार गेला षटकारानं आणि ते मात्र समीकरण 6 बॉल 8 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि येऊन ठेपली कुठे. इथून मात्र बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक मिळाली दीपक या फलंदाजाला. 18 बॉल मध्ये इथं मात्र 50 कंप्लीट केली. समाधान ठाकरे या फलंदाजांना तब्बल 52 धावा ठोकल्यात. 6 बॉल 8 धावांचं समीकरण गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. संदीप ज्याच्या हातावरती चेंडू सोपवलाय विश्वास दाखवलाय संघानं. 6 बॉल 8 ची गरज असताना इथे मात्र फुलटॉस फेकताना विकेट किपर बीट झालाय. पंचांचा इशारा येतोय हा नो बॉल. बीमर फेकलाय 1+4 असा पंजा मिळेल श्लोक सोड गराडा टीमला. 5 धावांच्या मदतीने समीकरण चेंजिंग झालंय. अवघ्या 6 बॉल आणि 3 धावांची गरज या मॅच मध्ये राहिली. करत असताना इथे मात्र सामन्यामध्ये खुलासा केलाय या दोन्ही फलंदाजांना. पहिल्या तर पाहिलं समाधान अवघ्या 52 धावा ठोकल्या. दीपक नाही तर मात्र पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. आणखीन एक तडाखा या तडाख्याच्या सह्यानं सामना इथून जिंकलाय. 61 धावा कंप्लीट करत असताना अवघ्या आपण पाहिल्या 19 बॉल मध्ये सामना जिंकलाय श्लोक सोड गराडा संघानं. आणि इथे हार्ड लेग असतील लकी 11 वडपे टीमचा. इथून मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय श्लोक सोड गराडा संघ. खूप खूप अभिनंदन. हारलेल्या संघाचं देखील खूप खूप अभिनंदन.